सर्व रांगोळी प्रेमींचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या अशा 5 बॉर्डर रांगोळ्या बघतो आहोत. तर ह्या बॉर्डर रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर काढू शकता, रोजच्या पूजेसाठी काढू शकतात किंवा तुमच्या घरात सणासुदीला आपण सत्यनारायणची पूजा वगैरे करतो, तिथे काढू शकतात. म्हणजे पाटासमोर, चौरंगासमोर किंवा प्रवेशद्वाराजवळ काढू शकतात, उंबरठ्यावर काढू शकतात आणि अगदी 2 ते 3 मिनिटाच्या आत होणाऱ्या बॉर्डर रांगोळ्या आहेत. तर ह्या रांगोळ्या जेवढ्या काढायला सोप्या आहेत, तेवढ्या दिसायला खूप सुंदर आहेत आणि ह्या डिझाईन्स सोप्या असल्यामुळे जे बिगिनर्स आहे रांगोळीमध्ये, त्यांनाही ह्या रांगोळ्या सहज काढता येतील. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायला लागणार आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि प्रत्येक रांगोळी एक नवीन युनिक रांगोळी आहे. तर नक्की ट्राय करा हा व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर एक सुंदर कमेंट करायलाही विसरू नका. नक्कीच मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर बघू शकता आपली पहिली डिझाइन त्यामध्ये आपण केंद्रवदनीचा आकार काढून घेतला केशरी कलरमध्ये आणि साइडने 2 लाईन काढून आपली नेहमीची डिझाइन तयार केलेली आहे. तर बघा आपली पहिली बॉर्डर रांगोळी रेडी झालेली आहे. एकदम साधी, सोपी, सुबक रांगोळी आहे. तर नक्की काढून बघा. आणि ह्या ज्या पहिल्या 2-3 बॉर्डर रांगोळ्या आहेत, ह्या तुम्ही आता रक्षाबंधन येणार आहे, तर त्या पाटासमोर काढण्यासाठी पण छान आहे. डिझाइन सिंपल आहे, पटकन होणाऱ्या आपल्याला कारण की घाई गडबड असते बऱ्याच वेळा. सणासुदीला वेळ नसतो, तर तेव्हा ह्या रांगोळ्या तिथे ट्राय करू शकतात. जर तुम्हाला आणखीन कलरफुल मोठ्या-मोठ्या बॉर्डर रांगोळ्या जर बघायच्या असतील पाटासमोर काढण्यासाठी, रक्षाबंधनसाठी, तर त्या पण रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. मी प्लेलिस्ट बनवलेली आहे बॉर्डर रांगोळ्यांची. नक्की एकदा चेक करा आणि ह्या रांगोळ्या तुम्ही रक्षाबंधनसाठी पण ट्राय करू शकतात. खूप सोप्या आहे. तर पुढच्या रांगोळीमध्ये आपण काय केलंय 2 सरळ लाईन काढून घेतल्या. वरती गोपद्माचा आकार काढला, खाली 5 लाईन काढल्यात आणि सिंपल टिपक्यांचा वापर करून ही रांगोळी टिपके आणि लाईन्सचा वापर करून ही रांगोळी आपली रेडी झाली. दिसायला सुंदर, काढायला सोपी. अगदी कमी वेळात एक सुंदर डिझाइन काढता येईल तुम्हाला. पुढची जी डिझाइन आहे त्यामध्ये आपण कमळाचं फूल काढून घेतलेलं आहे आणि सर्वच डिझाईन्स एकदम नाजूक-नाजूक आहे आणि अगदी कमी कलरमध्ये एकदम सुंदर डिझाईन्स तुम्हाला काढता येणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर रोजच्या पण रांगोळ्या जर बघायच्या असतील आणि तुम्हाला तुमच्या दारासमोर जर रोज नवीन रांगोळ्या छोट्या पटकन होणाऱ्या, पण दिसायला सुंदर अशा रांगोळ्या जर रोज काढायच्या असतील, तर नक्कीच एकदा आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवल्या जातात आणि बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स पण येतात आपल्याला, की तुमच्याकडनं आम्ही रांगोळ्या शिकतो आहोत. तुमच्यामुळे आम्ही रांगोळ्या काढायला सुरुवात केली आहे. रांगोळ्या शिकतो आहोत, रांगोळ्या ट्राय करतो आहोत. तर खरंच खूप धन्यवाद ज्या मैत्रिणींनी म्हणजे रांगोळी काढायला सुरुवात केली आहे, ज्यांना रांगोळी जमायला लागली आहे, त्यांचं खरंच खूप कौतुक आहे. आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी पण हळू-हळू प्रॅक्टिस करा. रोज थोडी-थोडी रांगोळी काढत चला. बेसिक आकार शिकत चला. आपोआप रांगोळी जमेल आणि तुम्ही पण एक दिवस रांगोळी काढायला लागाल. शेवटी आपण जेव्हा स्वतःच्या हाताने एखादी गोष्ट करतो ना, त्याचं समाधान वेगळंच असतं मैत्रिणींनो. त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः ट्राय करत चला रांगोळ्या. व्हिडिओ बघा, रांगोळ्या ट्राय करा. दारासमोर काढा, तुळशीसमोर, देवासमोर. जिथे जमेल तिथे तुम्ही रांगोळीची प्रॅक्टिस करा. स्पेशली वेगळा वेळ देण्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त रोज सकाळी 5 ते 10 मिनिटं रांगोळीसाठी द्या. दारासमोर रांगोळी काढा. आपोआप प्रॅक्टिस होईल. असा वेगळा वेळ देण्याची पण काही गरज नाही. बघा, बोलता-बोलता आपली ही बॉर्डर डिझाइन तयार पण झालेली आहे. कमळाची डिझाइन. पुढच्या ज्या 2 रांगोळ्या आहेत त्या तुम्ही श्रावण महिना चालू आहे त्यामुळे त्या देवघरासमोर काढू शकतात. पहिल्या ह्या रांगोळीमध्ये आपण बेलपत्र काढतो आहोत, जे महादेवांना अतिशय प्रिय आहे. तर श्रावण महिना विशेष रांगोळ्या आपण आधी पण एक भाग बघितलेला आहे. त्यातही खूप छान आणि सुंदर रांगोळ्या आहेत. नक्की बघा तो व्हिडिओ पण. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर एक सुंदर छोटीशी कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. कसा वाटला व्हिडिओ? रांगोळ्या कशा वाटल्या?
आणि आजच्या व्हिडिओतली कुठली रांगोळी आवडली ते पण मला कमेंट करून सांगा. आणि येणाऱ्या व्हिडिओत तुम्हाला कुठल्या प्रकारच्या, कोणत्या रांगोळ्या बघायला आवडतील, ते पण कमेंट करून सांगा. मी नक्कीच वेळात वेळ काढून त्यावर व्हिडिओ बनवेल. तुमच्या अजून काही रिक्वेस्ट असतील रांगोळीबद्दल, त्या पण मला कमेंट करू शकतात. मी त्या प्रकारच्या डिझाईन्स तुमच्यासमोर घेऊन येईल, तुमच्यासाठी घेऊन येईल. तर नक्कीच एक सुंदर कमेंट करत चला. बऱ्याच मैत्रिणी आता कमेंट्स करायला लागल्यात आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघतात कमेंट बॉक्सजवळ एक हाइप नावाचा ऑप्शन येतो त्यावरही क्लिक करत चला म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचतील. त्यांनाही नवनवीन डिझाईन्स बघता येतील. तुम्ही पण तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांमध्ये आपले व्हिडिओ शेअर करत चला. म्हणजे त्यांनाही छान-छान डिझाईन्स रोज दारासमोर काढता येतील आणि जे रांगोळी प्रेमी आहे, ज्यांना रांगोळी काढायला खूप आवडतं, त्यांना तर नक्कीच शेअर करत चला व्हिडिओ. तर बघा यामध्ये आपण रुद्राक्ष काढलेत दोन्ही साइडला. तर ही रांगोळी पण एक सुंदर रांगोळी आहे. श्रावण सोमवारसाठी तुम्ही ही रांगोळी ट्राय करू शकतात. पुढची रांगोळी पण श्रावण महिन्यासाठीच आहे. यामध्ये आपण त्रिशूळ काढतो आहोत. जे महादेवांचं शस्त्र आहे ते. ते पण एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप रांगोळी बघा, कशी मी काढली आहे. ज्यांना असे कर्व जमत नाही त्यांनी स्टेप बाय स्टेप म्हणजे हळू-हळू कर्व आकार देत चालायचं. रांगोळी काढणं एवढं काहीच अवघड नाही मैत्रिणींनो, त्याला फक्त थोडीशी प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस केली की आपोआप रांगोळी जमून जाते. तुम्हाला एक सांगू का मैत्रिणी, मला कमेंट्स येतात बऱ्याच मैत्रिणींच्या, की तुम्ही रांगोळीचे क्लासेस वगैरे घेतात का? म्हणजे त्यांना शिकायची असेल रांगोळी, तर अजून तरी मी काही क्लास सुरू केला नाही. कारण की मला तरी वाटतं अजून तेवढं मला नॉलेज नाहीये रांगोळीचं, जसं म्हणजे क्लास घ्यायला पाहिजे एवढं नॉलेज नाहीये. मला पण अजून बरंच रांगोळीबद्दल शिकायचं आहे. तर मी नक्कीच फ्युचरमध्ये प्लॅन करेल रांगोळीचा क्लास घेण्याचा आणि माझी तशी इच्छा पण आहे. तर मी आधी शिकेल आणि मग तुमच्यासमोर ती पुढची जी कला आहे आपली रांगोळीची, ज्या मोठ्या-मोठ्या रांगोळ्या असतात, सण समारंभाच्या वेळेस काढल्या जातात, त्या रांगोळ्या शिकण्याची माझी इच्छा आहे. तर नक्कीच मी शिकणार आहे आणि ते तुम्हाला पण शिकवेल. तर आजच्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. तर पुढच्या भागातही आपण अशाच रांगोळ्या बघणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.